अनेकांचा असा समज आहे की मुस्लिम समाज हा सुरुवातीपासूनच वंदे मातरमच्या विरोधात आहे. पण हा विरोध खरंच धार्मिक आहे का, की यामागे काही वेगळे राजकीय हेतू होते? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. सध्या संपूर्ण देश वंदे मातरम या आपल्या ऐतिहासिक गीताचे 150वे वर्ष साजरे करत आहे. पण या उत्सवासोबतच एक जुना वादही पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकतेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत हे गीत म्हणण्यास नकार दिला, ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. तर हा वाद नेमका आहे तरी काय? मुस्लिम समाजातील काहींचा आक्षेप मुख्यत्वे दोन गोष्टींवर राहिला आहे. पहिले तर हे गीत म्हणजे मातृभूमीला देवी मानून तिची पूजा करणे आहे, जी एक प्रकारे मूर्ती पूजा मानली जाते आणि इस्लाम मध्ये त्याला परवानगी नाही. दुसरा आक्षेप म्हणजे हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीचा भाग आहे, ज्यात मुस्लिम शासकांना खलनायक म्हणून चित्रित केल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मुस्लिम समाजात याविषयी अस्वस्थता होती. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाद स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीला नव्हताच. हा वाद खरा पेटवला तो 1937 मध्ये मोहम्मद अली जिना यांनी.